आले होते सर. भौतिकातून लगेच अध्यात्मात घुसायचं आहे. पण आपलं आजचं मन जरा तेवढं अधिकच भौतिक होतं. चालेल, पण तुम्ही लोक एवढ्या निष्ठेनं करताय म्हटल्यावर आम्हाला सुद्धा जोर येतो. तर मी आता मुद्दाम श्लोक का नाही घेतले, कारण काय आहे की फर्स्ट इयरच्या आणि त्यातही पहिल्या टर्मच्या स्टुडंटना ज्यांना योगाचं बॅकग्राऊंड नसतं, त्यांना मग ते फारच कठीण काहीतरी वाटायला लागतं. आपण तरी काहीतरी शिकतोय आणि हे संस्कृत मला कसं जमेल, आणि मग त्याच्याविषयी उगाच लोक काहीतरी ग्रह करून घेतात. तसं काही करायची गरज नाही. हे साधं सोपं गणित आहे सगळं. आणि जो प्रॅक्टिकली करतो तो तर भले भल्या विद्वानांपेक्षा सुद्धा प्रगती जास्ती करू शकतो या सर्वांमध्ये. त्यामुळे आपण त्याचा अर्थ जरी जाणून घेतला व्यवस्थित तरी आपल्याला भागण्यासारखं आहे. त्याच्यामुळे असं कोणीही विचार करण्याची गरज नाहीये. प्रत्येक जण हा योग मार्गावर असतोच. हा अगदी निसर्गाचाच नियम आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची प्रगती म्हणजे पायऱ्या जर आपण विचार केला तर एखादा बेसिक पायरीवर असेल आणि एखादा मध्यावर कुठेतरी असेल. प्रत्येकाला जो योग मार्ग आहे तो मुक्तीपर्यंतच नेत असतो. आणि प्रत्येक जण हा आपल्या कुवतीनुसार त्यामध्ये प्रगती दाखवू शकतो. म्हणजे काही जण फास्ट पायऱ्या चढून वरती जातात आणि काही जणांना एक एक पायरी चढायला वेळ लागत असतो. तर या सगळ्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या फक्त आपण समजावून घेतल्या की त्या आपल्याला पार करता येतील. त्यामुळे असा कोणीही ग्रह करून घ्यायचा नाहीये. आपण होतो काल हठावस्थेतल्या प्राणायाम आपण बघितला, त्याचे फायदे बघितले सगळे. आणि हठावस्था आपल्याला कशी प्राप्त करता येईल आणि त्याचे लिमिटेशन्स म्हणजे लक्षणं कशी निर्माण होतात, शरीरामध्ये काय काय बदल होतात, हे सगळं आपण बघितलं. त्याच्यामध्ये महत्वाची घटना आपण काय करणार आहोत तर प्राण आणि अपान आणि मन आणि आत्मा यांचं ऐक्य स्थापन करण्यासाठी आपण हठावस्था किंवा प्राणायामाचे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते हे सगळं येतं आरंभामध्येच. आरंभावस्था, परिचयावस्था, घटावस्था हे ज्या सांगितलेल्या आहेत त्याच आपण बघतोय. त्याच्यामध्ये हे सुरुवातीला आपण जे शारीरिक व्यायाम करणार आहोत, प्राणायाम करणार आहोत, आसन करणार आहोत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. मग त्याच्यामध्ये जसजशी आपली प्रगती होत जाणार तसतसं हठावस्था प्राप्त होणार आहे. ओके, हे इथपर्यंत आपण जाणून घेतलं. आता आपण बघूया पुढे प्रत्याहार कसा आहे. पूर्वी सांगितलेला प्राणायाम आता आपण इथे मगाशी काल जे बघितलेलं त्याच्यामध्ये प्राणायाम 4 वेळा करायला सांगितलाय आणि 80 वेळा करायला सांगितलाय. त्यातही 16, 64, 32 मात्रेत करायला सांगितलंय आणि प्रत्येक वेळी 20 वेळा असं आपण 4 वेळा त्याची डिव्हिजन केली. आता इथे प्रत्याहाराला जेव्हा माणूस पोचणार म्हणजे ही प्राणायाम सिद्ध तो करणार आधी. प्राणायामाची सिद्धी झाली, त्याची लक्षणं दिसायला लागली की मग तो प्रत्याहाराकडे वळणार. त्याच्या पुढची पायरी आहे प्राणायामाच्या पुढची पायरी. मग आता आता काय करायचं आहे तर पूर्वी सांगितलेला प्राणायाम सराव आता फक्त चौथ्या भागातच बघावा करावा. म्हणजे 4 भाग आपण केले त्यातला एकच भाग करावा. म्हणजे आता प्राणायामाचे जे कालावधी आहे तो कमी करायला सांगितलेला आहे. याच्या पुढे जेव्हा प्राणायामाची सिद्धीची लक्षणं शरीरामध्ये उत्पन्न होणार त्याच्यानंतर माणसानं प्रत्याहाराकडे वळायचं आहे. आणि प्रत्याहाराकडे वळल्यानंतर प्राणायामाचा सराव फक्त एकच भाग करायचा त्यातला. म्हणजे दिवस रात्र दुपार संध्याकाळ असे जर 4 वेळा सराव न करता दिवसातून एकदाच कुंभक प्राणायाम करावा. आणि आपल्याला जी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, ज्ञानेंद्रिय कोण रिपीट करेल? तो सर करता काय बघा ज्ञानेंद्रियांचं. आपल्याला कुठली कुठली ज्ञानेंद्रिय आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, कान, हम्म हम्म त्वचा, जीभ, हम्म नाक. 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 बरोबर. आता ह्याला फक्त आपण काही नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत तर अगदी मराठीत आपण डोळे, नाक, कान असं म्हणू शकतो. संस्कृतमध्ये जरा थोडंसं इकडे तिकडे. हम्म यांची आपल्याला कामं सगळ्यांची माहिती आहेत. नाकानं आपण वास घेतो, जिभेनं आपण चव घेतो, त्वचेनं आपण स्पर्श जाणतो आणि काय राहिलं कानानं आपण ऐकतो.
बरोबर. हे सगळे त्यांची कामं आहेत. बरोबर. मग आपण जेव्हा सुरुवात अगदी ह्या उपनिषदाची केलेली, तेव्हा आपण काय बघितलेलं की इंद्रिय आणि त्यांचं काय म्हणतात त्याला, सूक्ष्म शरीरामधल्या त्याची जी शक्ती आहे, दर्शन शक्ती असेल तरच दृश्य बघायला मिळेल. बरोबर आहे. बरोबर आहे का? मग ही गोष्ट पंचमहाभूतांशी निगडीत आहे. कशी आहे ते पुढे येणार आहे. परंतु जसं आपण बघितलं की सगळ्याच्या मुळाशी 3 गुण आहेत. 3 गुणानंतर पंचमहाभौतिक सृष्टी तयार झाली. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी पंचमहाभूतांपासूनच बनलेल्या आहेत. बरोबर. मग ह्या जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे ज्या शक्ती आहेत, म्हणजे त्यांचं जे ज्ञान आपल्याला घटित होतं ते सुद्धा निर्माण करण्याची शक्ती पंचमहाभूतांकडे आहे. पंचमहाभूतांकडे आहे म्हणजेच पर्यायाने गुणांकडे आहे. आणि या सगळ्यापेक्षा आपल्या शरीरात जे चैतन्य आहे ते वेगळं काहीतरी आहे. जसं दिव्याचा ज्योत वेगळी, दिव्याची ज्योत असते. बरोबर. या ज्योतीला आपण जर जवळ जायला लागलो तसं उष्णता वाढत जाते. बरोबर. पण ज्योतीचा प्रकाश हा एक भाग झाला. बरोबर आहे. चैतन्य कसं काम करतं शरीरामध्ये, तर त्याला हे उत्तम उदाहरण आहे. आत्मा शरीरामध्ये चैतन्य स्वरूप आहे. जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा शरीर काम करतं का? नाही करत. नाही. मग हे सगळं पंचभौतिक त्रिगुणात्मक शरीर आहे आपल्याकडे, पण जो चैतन्य तत्व आतमध्ये जर नसेल तर आपल्याला शरीरामध्ये काही मिळत नाही. तर टिपिकल त्याचं उदाहरण देताना असं दिलं जातं की ज्योत हा जो आहे तो चैतन्य स्वरूप आहे आणि त्याचं चैतन्य आपल्या शरीरात प्रकाश रूपाने पसरलेलं असतं. आलं लक्षात? आलं का लक्षात? मग आता ही संकल्पना या स्वरूपातच आपण समजून घेऊ शकतो, कारण वैज्ञानिक जेव्हा शोध लागेल तेव्हा लागेल, त्याला काहीतरी स्पेसिफिक नाव येईल. आज जसं क्वांटम थेअरी आहे किंवा इतर काहीतरी थेअरीज येतात तेव्हा येईल. परंतु इथे आपल्याला समजण्यासारखी गोष्ट ही नक्कीच आहे की आपल्याला चेतना म्हणजे काय, त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये काय बदल घडतो. आलं लक्षात? हे समजवण्यासाठी इथे सांगितलंय. तर आता या चैतन्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्याच आतमध्ये जे चैतन्य स्वरूप आहे त्याचा आपल्याला शोध घेत जायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण मदत घेतोय शरीराची. मग शरीरावर विविध प्रक्रिया आपण करतोय, त्याच्यामधले हठयोग आपण सिद्ध केला. आता प्रत्याहार करायला बघतोय. मग ती कसं करायचं, अशा स्वरूपात ह्या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण बेस आपल्याला नंतर काय होतं की प्रत्याहार लक्षात ठेवा, प्राणायाम लक्षात ठेवा असं म्हणता म्हणता आपण काय करायचं आहे हेच माणूस विसरतो. आलं का लक्षात? सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण आपला मूळ उद्देश कधीही सोडायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, चैतन्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या क्रिया आपल्याकडून करवून घेत आहेत. हठयोग करून घेतला, प्रत्याहार करून घेत आहेत. मग आता त्याच्यासाठी प्रत्याहार म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपण मॅक्झिमम जे अडकलेलो असतो किंवा आपण दिवसभर जे काही काम करत असतो ती सगळीच्या सगळी आपल्याला ज्ञानेंद्रियांची देणगी आहे. जर एखाद्या माणसाची ज्ञानेंद्रिय पूर्ण बंद करून टाकली तो ऑटोमॅटिक चैतन्याकडेच वळणार. आलं का लक्षात? त्याला दुसरा पर्याय नाही. पण आपल्याला मात्र 5 इंद्रिय आपल्याला सुखलोलुप्यात आपण डुबलेलो असतो. म्हणजे कसं, तर मला आज 30 टेम्परेचर आहे, मला काही तेवढं वाटत नाही. पण 32 झालं, 35 झालं की मला लगेच एसी पाहिजे. इथे कुठलं लोलुप्य आलं, त्वचेचं स्पर्शनेंद्रिय म्हणतो आपण ज्याला, त्याचं लोलुप्य आलं. त्यानंतर मला नाही मला ना मस्त शाहरुखचा सिनेमा आवडतो, डोळ्यांचं चक्षु. त्यानंतर मला ना ह्याच अगरबत्तीचा वास आवडतो, मला मोगऱ्याचा वास आवडतो, नक्की. घ्राणेंद्रिय.
त्याच्यानंतर मला अमुक सतार वादनच आवडतं, मला बासरी वादनच आवडतं, त्याच्या प्रोग्रामला मी जाईन, हे करीन ते करीन. हे कसलं झालं? कर्णेंद्रिय. त्यानंतर कुठलं राहिलं? जिव्हा किंवा रसनेंद्रिय. हा, रसनेंद्रिय. हा, तर त्याचा आपल्याला तर काय म्हणजे माणूस ह्या रसनेंद्रियापासून सुटला की बऱ्यापैकी सगळ्या इंद्रियापासून सुटेल. तर आपण याच्यावर प्रयत्न करायचा आहे की या सगळ्या जे त्याच्या विषय आहेत, जिभेचा किंवा रसनेचा विषय काय आहे, तर विविध पदार्थांपासून चवी घेणे आणि त्याच्यामध्ये रममाण होणे हा त्याचा विषय आहे. आता हे रममाण कोण होत असतं खरं बघायला गेलं तर आपण सुरुवातीपासून जी सृष्टी प्रक्रिया बघितली त्याच्यामध्ये सुरुवातीला काय झालेलं, तर सुरुवातीला 3 गुण होते. 3 गुणानंतर खाली महत्त्व तयार झालं, ज्याला आपण सत्व किंवा मन असं म्हटलं. त्याच्यानंतर शरीर तयार झालं, ज्याच्यामध्ये आपण पंचभौतिक शरीर तयार होतं हे बघितलं. या उपनिषदानुसार आपण बघतोय. या उपनिषदानुसार बघतोय. बाकीच्या ग्रंथांमध्ये ही प्रक्रिया आणि थोड्या वेगवेगळ्या अँगलनं दर्शनशास्त्रानुसार पदार्थ जसे वर्णन केले तसं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये थोडी थोडी वेगळी मिळणार. पण आपण योगाचं एक उपनिषद बघतोय ज्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे. आता जर विचार केला तर तुम्ही एक स्टुडंट आहात, तुमच्यावरती टीचर आहे म्हणजे मी आहे असं समजा. माझ्यावरती कोण असेल? राम सर आहेत, प्राचार्य आहेत कॉलेजचे, बरोबर. त्यांच्यावरती कोण आहे? कुलगुरू आहेत युनिव्हर्सिटीचे. कुलगुरूच्या वर कोण असेल कोणतरी UGCची माणसं असतील. म्हणजे काय, तर अशा टप्प्यानं आपल्याला परत जर गेलो तर जे मूळ आहे त्या मुळापर्यंत पाठी जाऊन पोचता येईल. आलं लक्षात? मग ही आपल्याला टप्पे महत्वाचे आहेत. मग जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारणार, कारण मी तो सोडवू शकतो. किंवा तुमच्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षा घेणे, तुमच्या इंटरनल मार्क्स असतील किंवा काय असेल, हे सगळं माझ्यापर्यंत येईल, राम सरांकडे जाईल पर्यायाने. अशा पद्धतीत हे आता वरच्या टप्प्याला जाणार. बघा, सर्वात शेवटी ज्ञानेंद्रिय आली, शरीराचा भाग आला. डोळे हा शरीराचा भाग आहे, जीभ हा शरीराचा भाग आहे. तर हे जे आहेत यांचं जे विषय आहेत, म्हणजे जिभेला विविध रस सेवन करण्याचे विषय असणे, तर यांच्यापासून परावृत्त करणे का करायचं? तर हे सगळे नेऊन जिभेचं जे ज्ञान आहे ते कुठे होतं असेल, तर आपल्या चित्तामध्ये होतं. मग ते कसं होतं? तर विषयांप्रती चित्त हे लोलूपच असतं. विषय इंद्रियांचे असतात, इंद्रिय विषय असतात. 5ही इंद्रियांकडून येणारं जे ज्ञान असतं ते सतत नेऊन पाठी टाकत असतं. कोणाकडे? पाठची पायरी कुठली आहे? चित्त आहे. मग चित्ताकडे जाऊन ते ज्ञान पडलं की त्याची स्मृतीनुसार छाननी केली जाते की याच्या आधी मी हे बघितलेलं का? हो, बघितलेलं. मग ते कशा स्वरूपाचं होतं? अशा स्वरूपाचं होतं. मग त्याला हे साधर्म्य आहे का? आहे. मग हे ओके, मग हा असा पदार्थ आहे. गोड, गोड ही चव. आपण त्याचा पाठचा अनुभव त्याला लागू करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला गोड या चवीचं ज्ञान होतं. एखादा पदार्थ खाल्ला, तोंडात घातल्या आपण गोड या चवीचा आठवतो की कसा होता आधीचा गोड चव पदार्थ. मग त्याच्याशी साधर्म्य असलेली गोष्ट आहे म्हणून त्याला आपण गोड पदार्थ असं म्हणतो. ही प्रक्रिया पाठल्या बाजूला होत असते आणि याच्यामुळे जे आपला फोकस आहे तो सतत या विषयांकडे जात राहतो. दिवसभर आपण या ज्ञानेंद्रियांवरती फोकस केलेलेच राहतो. कधीही आपला कॅमेरा आहे तो उलट दिशेने, चैतन्याच्या दिशेने कधी वळवतच नाही. आपण चैतन्य हे बेसिक तत्व आहे, पण आपला कॅमेरा तिकडे वळला तर आपण त्याचा फोटो काढू. पण आपला कॅमेरा सतत त्या चित्ताच्या विषयांकडे म्हणजेच पंचेंद्रियांनी जे होणारं ज्ञान आहे त्या गोष्टींकडे सतत लोलुपतेमुळे आपण तिकडेच वळलेलो राहतो आणि ते
काढून टाकणे किंवा तिथून आपल्या चित्ताला परावृत्त करणे यालाच म्हणतात प्रत्याहार. मग हे करत असताना त्यांनी काय सांगितलंय, तर प्राणायामाची मात्रा आता कमी करा. प्राणायाम दिवसातून फक्त एकदाच करा. त्यानंतर डोळे, कान इत्यादी इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून काढून घ्या, यालाच प्रत्याहार असे म्हटलेले आहे. सर प्रत्याहाराच्या अभ्यासात कोण बोलतोय का? तुम्ही हो सर. तुम्ही म्हटलात की अ, अ, लोलुप्त असतं म्हणजे की इंद्रियाचं, तर नेमकं लोलुप्त म्हणजे काय थोडं सांगाल का? लोलुप्य म्हणजे आता तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करता. हॅलो. म्हणजे सर, मी काय शिकते असं का? नाही, तुम्ही काय काम करता, म्हणजे घरातच असता की कुठलं काही कामाला आहात, कुठे नोकरीला वगैरे आहात? सर, माझं योगाचा डिप्लोमा झालाय, तर मी योगाचे क्लासेस घेते, माझ्या घरीच घेते. ओके. आणि तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट सांगा, की तुम्हाला बाबा मला हे पाणीपुरी खायला आवडते किंवा काय असेल ते, असं कुठली गोष्ट हो, आहे का? मला पाणीपुरी खायला आवडते. ठीक आहे. म्हणजे तुमच्या जिभेला पाणीपुरी हा विषय आवडतो, हो. बरोबर. जीभ हा. म्हणजे रसनेंद्रिय आहे आणि रसनेंद्रियाचा विषय कुठला आहे? चव घेणे. चव घेणे किंवा ज्याला चवीचं म्हणजे रसाचं ज्ञान करण्याची प्रक्रिया, बरोबर आहे. आता जेव्हा आपल्याला पाणीपुरी खातो तेव्हा काय होतं? दुःख होतं का? नाही. आनंद होतो, हो. बरोबर आहे. मग तो हो. आनंद कुठे होतो? तर आनंदाची जिभेला. भावना निर्माण होते, बरोबर. आनंद ही भावना आहे, दुःख ही पण भावना आहे. मग ती कुठे एक्झॅक्टली निर्माण होते? तर त्याची जागा आहे ती म्हणजे चित्त. लक्षात. मग आपण असं कुठलीही गोष्ट करायला बघत नाही ज्याच्यामधून दुःख ही भावना निर्माण होईल. आता जर तुम्हाला एखादं इंद्रिय घेतलं, म्हणजे आपण आता चवीचाच भाग घेतला, रसनेंद्रियाचा एक उदाहरण म्हणून आपण घेतलं की तुम्हाला पाणीपुरी आवडते म्हटल्यानंतर तुम्ही त्या पाणीपुरीकडे खेचले जाता. खेचले जाणे म्हणजे लोलुप्य. तर आपल्या साध्या भाषेत चोचले. किंवा आपण असं चोचले म्हणू म्हणा, शकतो का सर, की पाणीपुरीचं नाव काढल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटतं पाणी किंवा आपल्या सुटतं, आवडत्या ह्याचं पण कारण पदार्थाचं आहे. ह्याचं ती पण कारण चव. आहे. हा. ते पण म्हणजे चित्तामध्ये पाणीपुरी या नुसत्या नावाने जी भावना तयार होते ती तुमच्या तोंडात पाणी आणते, बरोबर आहे. याला म्हणतात लोलुप्य, की आता ह्याच्या पुढे मला सुख निर्माण होणार आहे. पाणीपुरी मी खाणार आणि माझ्या चित्तामध्ये सुख ही भावना निर्माण होणार, आनंद ही भावना निर्माण होणार आणि त्याच्या प्रती सतत चित्त हे लोलूप असतं. त्याच्या अगेन्स्ट त्याला कधीही फोकस उलट्या दिशेला नेऊन चैतन्याची चव चाखण्याची कधी भावनाच होत नाही. पण त्याचबरोबर ही आता मी तुम्हाला लोलुप्य म्हणजे आकर्षण म्हणायचं सर त्याला. एका आकर्षण शब्दात. म्हणता येईल, बरोबर. आकर्षण. आकर्षण. हा, ऐकायला नाही आलं. तुमचा आवाज येत नाहीये सर आवाज तुमचा. येत होत नाही. सर, हा. जसं की तुम्ही म्हटलात की लोलुप्य म्हणजे आपण आकर्षण पण म्हणू शकतो, तर अनकंट्रोलेबल डिझायर असं पण म्हणू शकतो ना, की आपण ते बरोबर आहे. कंट्रोलच नाही करू शकत. योगामध्ये आपण ह्याला अनकंट्रोल डिझायर असंच म्हटलेलं आहे आणि ती थांबवणे हे आपल्या हातात आहे आणि म्हणूनच प्रत्याहार करायला सांगितलेला आहे. हा जो इंद्रियांच्या आहाराचा भाग आहे तो आहार त्यांचा काढून घेणे म्हणजेच प्रत्याहार. आलं लक्षात? त्याच्यापासून परावृत्त करणे प्रत्याहार. इंद्रियांचा जो आहार म्हणजे काय? नियंत्रण जिभेचा ठेवणे, आहार. आपल्या आवडींवरती, आपल्या चोचल्यांवरती नियंत्रण ठेवणे. नियंत्रण ठेवायला शिकणे ही एक प्रक्रिया आहे. जसं आपण प्राणायामात गेल्यानंतर आपल्याला
सिद्धी प्राप्त होणार, म्हणजे सिद्धी होणार प्राणायामाची, आणि आपल्यामध्ये काही बदल घडणार आहे. तसं आपण जेव्हा आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला लागणार तेव्हा आपल्यामध्ये काहीतरी बदल होणार आहेत. या सर्वाच्या बेसिक मध्ये काय आहे, तर आपल्याला मूळ चैतन्य स्वरूपाकडे जायचं आहे. आणि आपला फोकस जोपर्यंत 5 इंद्रियावरच राहील तोपर्यंत तो आपण दुसऱ्या बाजूला वळवू शकणार नाही, आपल्या आतमध्ये आणखी तो वळवू शकणार नाही. हा त्याचा बेसिक उद्देश आहे हे सांगण्यामागे. मग लोलुप्य हे आपण त्याच्यापासून त्यांना इंद्रियांना परावृत्त करणे, विषयांपासून त्यांना परावृत्त करणे, याला आपण काय म्हटलं, प्रत्याहार. आलं लक्षात? चला पुढे. जे जे काही तुम्ही डोळ्यांनी पाहता, कानाने ऐकता, नाकाने सुगंध दुर्गंध घेता, जिभे फोन आलेला मध्ये मला, दिसतंय ना, ऐकायला येतंय ना? जे काही तुम्ही त्वचेला स्पर्श करता त्यामध्ये आत्मभाव किंवा आपुलकीची भावना करावी. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण सुरुवात बघितली सगळ्याची, या उपनिषदाच्या सुरुवातीला कसं सांगितलेलं आहे की ब्रह्मतत्व, चैतन्य तत्व, परमात्म तत्व, आत्मतत्व हे जे आहे हे सर्व घटकांमध्ये सृष्टीच्या अस्तित्वात आहे आणि ते एकच आहे. परमात्म्यापासूनच, एका कणापासून आत्म्याची निर्मिती झालेली आहे, असं हे उपनिषद सुरुवातीलाच सांगतं. आलं लक्षात? मग आत्म्याचा एक कण म्हणजे एक आत्मा असं आपण म्हटलं की जो तुमच्यात आहे, कोणात तरी, प्रत्येकात आहे, एका एकात आहे. तो परमात्म्यापासून वेगळा आहे का? नाही, तो त्याचाच कण आहे. आलं लक्षात? मग जे सृष्टीमध्ये इतर गोष्टी आहेत किंवा जी पाणीपुरी आहे त्यातलं सुद्धा आत्मतत्व नावाचा जो प्रकार आहे तो सेमच आहे, जो आपल्यात आहे. आलं लक्षात? मग अशा सर्व गोष्टींकडे, ज्या ज्या गोष्टी आपण याच्यामध्ये आपल्याला आत्मभाव निर्माण झाला पाहिजे की हा माझ्यासारखा, माझ्या चेतने सदृशच गोष्ट इथे आहे, ही भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. हे विश्वची माझे घर अशी जी संकल्पना आहे ती ही इथे सगळ्यात सांगितलेली आहे. जर तुम्ही सगळ्याच गोष्टींकडे करुणेने बघायला लागलात, सर्वच गोष्टींकडे भावनेने बघायला लागलात, तर आपल्याला परक असं काहीच उरणार नाही. बरोबर? सर्व गोष्टी सम होतील. ही भावना प्रत्याहारामध्ये सुरुवातीला सांगताना विषय कमी करायला सांगितले आणि इतर जे जे गोष्टी आपण बघणार आहोत त्यांच्यामध्ये आत्मभाव बघायला शिकलं पाहिजे हे दुसरं सांगितलं. आलं लक्षात? पुढे. अशा प्रकारे योगींनी दररोज 1 तास परिश्रमपूर्वक सावध मनाने आपल्या इंद्रिय आणि उपभोगाच्या वस्तू यांच्यामध्ये आत्मभावना स्थापित केली पाहिजे. क्लिअर, अगदी व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितले की कसं करायचं आहे. योगींनी रोज 1 तास काढायचा आणि त्याच्या समोर येईल ती गोष्ट त्याच्यामध्ये आत्मभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या मनामध्ये. जर तुमची एखादी पर्स आहे, तुमची एखादी मोबाईल ही वस्तू आहे, तर तुम्ही दुसऱ्याचा तेवढा आपुलकीनं बाळगाल का? तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं काय जे असेल तेच तुम्हाला प्रिय असणार ना, किंवा तुमच्या पर्समध्ये तुमच्या गोष्टी आहेत, तुमची पर्सच तुम्हाला प्रिय असणार. दुसऱ्याची आणून दिली काही उपयोग नाही त्याचा. बरोबर आहे? तसं आत्मभाव माझं आहे, मी आहे, तशाच स्वरूपात आपल्या सारखाच इतरांमध्ये असलेला चैतन्य स्वरूप पण आहे आणि म्हणून आपण तो माझाच एक भाग आहे अशा पद्धतीत आत्मभावना निर्माण केली पाहिजे असं इथे सांगतात. आता ह्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये सुंदर केलेलं आहे. भगवद्गीता जर कोणी वाचली असेल, झाली असेल, तर जो मनुष्य सर्व गोष्टींमध्ये मला बघतो तो मला प्रिय असतो असं भगवान सांगतात. आलं लक्षात?
मग याचं आपल्याला कशाला हे सगळं सांगतोय, तर पुस्तकं जशी बदलतील ना, तसं त्याचं स्वरूप बदलतं सांगण्याचं. परंतु मेन तत्व जे आहे ते मात्र सेमच असतं. म्हणून तुम्हाला ह्याची कल्पना दिली की भगवद्गीतेमध्ये ह्याचं वर्णन कसं आहे, तर असं आहे. ओके. आता आता जेव्हा अशा प्रकारे योगाची शक्ती कायमस्वरूपीची तयार होते, की त्याला आत्मभावना निर्माण करण्याची सगळीकडे सवय व्हायला लागते, अशा प्रकारे जेव्हा त्याचं चित्त तयार होतं, तेव्हा त्याला काय काय होतं, तर तो ज्ञान घेतोय ती इंद्रिय जी आहेत ना, त्या इंद्रियांवर सुद्धा जय प्रस्थापित होतो त्याचा, की ही इंद्रिय सुद्धा चेतनता शोधायला लागतात इतर ठिकाणी सुद्धा, आणि त्या इंद्रियांवर सुद्धा प्रभुत्व तो गाजवायला लागतो. म्हणजे इंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये अमाप प्रमाणात त्याच्या वाढ व्हायला लागते. अतिंद्रिय शक्ती असं आपण ज्याला म्हणतो, किंवा इंद्रियांची स्वतःची शक्ती इतक्या स्वरूपात वाढते की त्यांना काय काय होतं बघा. तेव्हा त्याला दूरचा आवाज ऐकण्याची सवय लागते, म्हणजे दूरचा आवाज ऐकायला येऊ लागतो. म्हणजे एखादा योगी इथेच बसून सांगतो की तिकडे अमेरिकेत भूकंप झाला, असं होऊ शकतं. दूरची वस्तू पाहण्याची सवय लागू शकते. ध्यानात बसलेल्या अवस्थेमध्ये डोळे न उघडता सुद्धा कुठे काय चाललंय हे सांगणारी आजही लोक अस्तित्वात आहेत. एका क्षणात दूरवर जाण्याची शक्ती निर्माण होते. आता ही जी आहे त्या सिद्धी कशा प्राप्त होतात हे सांगितलेलं आहे. मनुष्यामध्ये सिद्धी, अणिमा गरिमादी अष्टसिद्धी ज्या आहेत, त्या सिद्धी आल्यानंतर माणसामध्ये कसे बदल होतात आणि त्याच्यासाठी पूर्व आपण तयारी काय करायची आहे, या स्वरूपात याचं वर्णन यांनी इथे केलेलं आहे. म्हणजे जसं आपण आपल्या इंद्रियावर आपण विजय मिळवत जाणार, तशा ह्या सिद्धी आपल्यामध्ये उद्धृत व्हायला लागणार, वर यायला लागणार. एका क्षणात दूरवर जाण्याची सिद्धी, वाणीची शक्ती, म्हणजे जे बोलतो ते खरं होतं, वाचा सिद्धी, त्याचे रूप बदलून अदृश्य होण्याची शक्ती, त्याच्यानंतर मलमूत्र लावून लोखंडाचं सोन्यात रूपांतर योगी करू शकतो, म्हणजे रूपांतरणाची सिद्धी. सतत योगाभ्यास केल्याने तो आकाशात फिरू शकतो. म्हणून बुद्धिमान योगीने सिद्धींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जेव्हा योगाभ्यासातला अडथळा म्हणून सिद्धी सांगितलेल्या आहेत, त्यावेळी त्यांचं वर्णन पण अगोदर केलं पाहिजे. म्हणून त्यांनी हे अगोदर वर्णन करून ठेवलंय की तुम्हाला पुढे जर तुम्ही हे सगळं केलं तर या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. तर तुम्ही याच्यात अडकणार आहात का पुढे जाणार आहात, हा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणून बुद्धिमान योग्याने याचा विचार केला पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज जे आपल्याला मंत्र तंत्र तोटका वगैरे असले प्रकार जे काही दिसतात, ते फक्त अशा कुठल्या तरी एखाद्या सिद्धीमध्ये मनुष्य पुढे गेलेला असतो आणि त्याच्या स्वरूपात आपल्याला हे बघायला मिळतं. परंतु जे योगी पूर्ण पदाला पोचलेले असतात, त्या पदापर्यंत जाण्यासाठी त्यांनी कुठल्याही सिद्धीचा कधीही वापर केलेला नसतो. आता समजा मला यातली एखादी सिद्धी प्राप्त झाली, तर माझ्या जे आसपासचे लोक आहेत ते त्या सिद्धीचा वापर करून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार, बरोबर आहे. आणि मी तर सगळ्यामध्ये आत्मभावच निर्माण करतोय, म्हणजे कोणाला मी टाळू शकेन का? नाहीये. परंतु त्याचाही निग्रह करायला इथे सांगितलेला आहे पुढे पण आहे श्लोक. या सिद्धी किंवा उपलब्धी योगाला प्राप्त होतात. या ज्या महासिद्धी आहेत या मोक्ष प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण करतात. म्हणून बुद्धिमान योगींनी या सिद्धीमध्ये अडकू नये. आता एखाद्याला सिद्धीमध्ये अडकू नये म्हटलं तर सिद्धी प्राप्त झाली हे त्याला कळणार कसं? तर त्यानं एखादा छोटासा प्रयोग करून ते बघणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याचा वापर जर सर्रास करायला लागला तर लोक चमत्कारी बाबा म्हणून त्याला जाऊन सिंहासनावर बसवणार आणि त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो नाहीसा होणार.
बरोबर आहे. त्यामुळे या सिद्धीमध्ये त्यानं पडू नये, त्याने कोणाच्याही समोर आपली शक्ती दाखवू नये. आपली ही शक्ती राखण्यासाठी आपण जगात मूर्खच आहोत अशा पद्धतीने आंधळ्या बहिऱ्यासारखे वागले तरी हरकत नाही, असं या ग्रंथात सांगून ठेवलेलं आहे की सिद्धी जेव्हा प्राप्त होतील तेव्हा तुम्ही आंधळ्या बहिऱ्यासारखे आणि मूर्ख आहोत आपण अशा पद्धतीत वागायला सुरुवात करा. आता योग्याच्या शिष्यांना स्वतःच्या कामासाठी योग्यांचा वेळ हवा असतो, क्लिअर लिहून ठेवलंय. म्हणून योग्याने शिष्यांच्या कामात व्यग्र असताना स्वतःचा सराव करू नये, स्वतःचा सराव विसरू नये. सॉरी, आता समजा मी दुसऱ्याचं काम करायला घेतलं काहीतरी, तर मी मग देहभान विसरून त्याच काम करत बसलोय असं होईल, कारण आत्मभाव आहे. बरोबर आहे. त्यामुळं ते आपल्याला संग करू नका म्हणून सांगितलेलं आहे. ते त्याचं कारण ते आहे की मूर्ख लोक जवळ असणे हे इथे सांगितलंय. आणि ह्याच्यामध्ये कसं सांगितलंय, हठप्रदीपिकेमध्ये लोकसंगच करू नका, जनसंघ म्हणजे परित्याग. जनसंघ परित्याग. हा, जनसंघ परित्याग. जे योगी आहेत त्यांनी जनसंघ करू नये. त्याचं कारण हे आहे, योगींनी आपल्या गुरुचा सल्ला न विसरता दिवस रात्र योगाभ्यास करत राहावे. योगाभ्यास सतत केल्याने हठावस्था उत्पन्न होते. योगाभ्यास करण्याऐवजी निरुपयोगी गोष्टींबद्दल बोलून योगसिद्धी प्राप्त होत नाही. म्हणून योगींनी सर्वतोपरी प्रयत्न करून योगाभ्यास सतत करत राहावा. सिंपल आहे. काहीतरी केलं तरच काहीतरी मिळणार आहे. बरोबर आहे. मग निदान लोकांनी योग मार्गावर राहताना सिद्धी मिळतील या आशेने तरी योगाभ्यास करावा. म्हणून यांनी हे वाक्य पण इथे टाकलंय की कुठल्याही पद्धतीनं करा बाबा, हे कसंही करा, पण सिद्धी म्हणून तुम्हाला सिद्धी आवश्यक आहेत म्हणून तरी करा, पण या मार्गावर तुम्ही चला, हे सांगण्यासाठी हे सांगितलेलं आहे. व्यर्थ गोष्टींमध्ये नुसतं बोलून चर्चा करूनही योगसिद्धी प्राप्त होत नाही. सर्वतोपरी प्रयत्न करून सांगितलेल्या मार्गावर चालून मगच आपल्याला सिद्धी तरी प्राप्त करता येतील या आशेने तरी तुम्ही योगाभ्यास करा. परिचय. आता पुढचा पहिला आरंभावस्था झाली आपली बघून. आरंभावस्थेमध्ये आपण हठचा सगळा भाग बघितला, प्राणायाम बघितला, प्रत्याहार बघितला. ओके. आता पुढे परिचयावस्था. योगाभ्यास चालू ठेवल्यामुळे सिद्धीच्या अवस्थेनंतर म्हणजे हठावस्थेची सिद्धी जी असते ती झाली, त्याच्यानंतर परिचयावस्था येते. या अवस्थेत प्राणवायू आणि अपानवायू यांना एकत्र करून त्याच्याबरोबर अग्नी पण एकत्र करून मूलाधारामध्ये यांना प्रयत्नपूर्वक मिसळून या तिन्हींना म्हणजे अग्नी, प्राणवायू आणि अपानवायू, काल मी सांगताना सांगितलेलं प्राणवायूची गती आपण जो घेतो तो प्राणवायू आहे आणि जो बाहेर सोडतो तो अपानवायू आहे. तर यांची दोघांचं मिश्रण करायचं, अपानवायूला वर ढकलायचा आणि प्राणवायूला खाली, अशा पद्धतीत कुंभकामध्ये आपण त्या दोघांनाही एकत्र करत असतो. आणि जी जागा जिथे ते एकत्र येतात ते स्थान समान किंवा अग्नीचं आहे. त्या ठिकाणी अग्नीला पण त्याच्यात मिक्स करायचा, त्याला पण घ्यायचा बरोबर, चल रे तू पण. मग हे सगळेजण कुठे जाणार आहेत तर सुषुम्नेमध्ये जाणार आहेत. तर सुषुम्ना नावाची एक संकल्पना आहे जी आपल्याला इथे नवीन आलेली आहे. आपल्या शरीरामध्ये 3 मुख्य नाड्या आहेत. नाडी असाच शब्द आहे, त्याला कुठलेही सायंटिफिक शब्द आपल्याला वापरता येणार नाही. नाडी म्हणजे नाडीच. हा, मग ह्या नाड्या काय आहेत तर शरीरामध्ये काही जणांनी सांगितलंय 72,000 नाड्या आहेत, काही म्हणतात 7200 नाड्या आहेत, काही म्हणतात 72 नाड्या आहेत, काही म्हणतात 10 मुख्य नाड्या आहेत, काही म्हणतात 14 मुख्य नाड्या आहेत. विविध ग्रंथांमध्ये विविध वर्णनं आढळलेली आहेत, परंतु 3 नाड्या ह्या मुख्य आहेत. उजव्या नाकपुडीतून सुरुवात होते आणि सुषुम्नेच्या बाजूने उजव्या बाजूने खालपर्यंत जाते, अशी जी नाडी आहे तिला म्हटलेलं आहे पिंगळा किंवा सूर्य नाडी. उजवी बाजू महत्वाची. आपण डाव्यापेक्षा उजवी माणसं जास्ती असतात, बरोबर. मग उजवी बाजू ही कणखर ज्यांची असते किंवा कणखर बाजू आपण त्याला म्हणू शकतो, ती बाजू आपली सूर्य नाडी किंवा पिंगळा नाडी, बरोबर.
आणि ड हा शब्द आला ती इडा. कधीही चुकायचं नाही, परीक्षेमध्ये गोंधळ घालतात मुलं भरपूर. डावी की उजवी हेच लक्षात येत नाही त्यांना, इडा आणि पिंगळा म्हटल्यावर गोंधळ घालायचा नाही. डा इडा डावी, इडा डावी, अजिबात गोंधळ घालायचा नाही. दुसरी आहे ती पिंगळा, उजवीकडची. आलं लक्षात? ठीक आहे. आणि यांच्या बरोबर मध्ये सुषुम्नेमध्ये जी असते तो महापथ, त्याला अनेक शब्द दिलेले आहेत. 10 शब्द 14 शब्द जवळजवळ आहेत की ह्याला म्हणजे सुषुम्नेला त्यांनी वर्णन केलेले आहेत. महापथ असं पण म्हटलेलं आहे. जसं आपण विचार केला तर एखाद्या खेडेगावामधनं बाहेर येत चला, खेडेगावातून एक रस्ता तालुक्याच्या प्लेसला येतो, बरोबर आहे. तालुक्याच्या प्लेसमधनं अनेक रस्ते हायवेला जाऊन मिळतात, बरोबर आहे. पण हायवे मात्र एकच असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ही घटना चालू असते. रस्त्याच्या त्या हायवेच्या दोन्ही बाजूला अनेक गावं असतात, बरोबर आहे. प्रत्येक गावातून छोटे छोटे रस्ते तालुका प्लेसला येतात. तालुका प्लेस मधून जो हायवे गेलेला असतो तिथेपर्यंत अजून काही रस्ते येतात, पण हायवे मात्र एकच असतो, बरोबर आहे. तशा पद्धतीत हा जो महापथ आहे ज्याला हायवे म्हटलाय, तो आपल्या शरीरामध्ये मुख्य नाडी आहे, ज्याला यांनी सुषुम्ना असं म्हटलेलं आहे. आता ही नाडी ही संकल्पना बेसिकली कशासाठी निर्माण केलेली आहे, किंवा यांना या नाडी असं सांगून त्यातून करायचं काय आहे, तर आपण नाडीमधनं जे वहन होतं त्याला प्राण अशी संज्ञा आहे. आलं लक्षात? आपल्या शरीरामध्ये जे पंचप्राण आहेत, दशप्राण आहेत, ते सगळं वहन करण्याचं काम ह्या नाडी ही संकल्पना करत असते. आपल्या शरीरात मृत्यू झाल्यानंतर आपण काय म्हणतो? प्राण गेला. प्राण गेला. हा, मग ही प्राण गेला ही संकल्पना कित्येक वर्षापासून आपल्याकडे आहे. आणि ती प्राण गेला म्हणजे काय झालं, तर आपल्याला पंचप्राण दशप्राण येणार पुढे अभ्यासाला हळूहळू, पण या नाड्यातून वाहत असतात आणि ते वाहत आहेत म्हणून आपलं शरीर क्रियाशील आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये पेशी बनण्याची क्रिया चालू आहे, पेशी नष्ट होण्याची क्रिया चालू आहे, किंवा सगळे शरीरातले व्यवहार आहेत ते व्यवस्थितपणे चालू आहेत. आणि वायू आपण बघू शकतो का? नाहीच बघू शकत, पण वायूला आपण अनुभवू शकतो. त्वचेवर आपल्याला समजू शकतं की वारा वाहतोय, बरोबर आहे. मग वायूचं मुख्य काम काय आहे? वाहणं किंवा चलगुण. गुणात जर आपण त्याला विचार करायचा झाला तर इकडून तिकडे जाणे, शरीरामध्ये कुठलीही गोष्ट इकडून तिकडे जर न्यायची असेल तर तो कोण नेणार आहे? वायू. मग आता विचार करा कशा गोष्टी होत आहेत. रक्त इकडून तिकडे वाहतंय, बरोबर आहे. अन्न आपण तोंडात घातलं, पोटात गेलं, कोणी वाहन केलं? वायूनं. पोटात गेलं, पचलं, पचण्यासाठी जे स्त्राव वहन केले गेले, कोणी वाहन केले? वायूनं केले. पचलं अन्न, पचण्यासाठी जे आतड्यांना पीळ मारला तिथे पण चलक गुणाचं काम झालं, कोणी केलं? वातानं केलं, वायूनं केलं. त्याच वायूनं ऍब्सॉर्प्शन पण केलं. तुम्ही जर एखाद्या थंडीच्या प्रदेशात गेलात, युपी सारख्या ठिकाणी, आणि तिकडे ती लू असते, पूर्वेकडून येणारे वारे असतात, प्रचंड वृक्ष असतात, तिकडे गेल्यानंतर आपल्या शरीरावर कसं होतं? पूर्ण वृक्षता निर्माण होते. मग ही का होते? तर तो वाताच्या चलगुणानं आपल्या शरीरावरचं जे आर्द्रता असते ती पण खेचून घेतली जाते. तशा पद्धतीत आतड्यामधलं जे शोषण अन्न करायचं आहे ते सुद्धा चलगुणाच्या स्वरूपाने, वाताच्या वृक्षगुणाने शोषण होतं. ते शोषण झालं, आपल्या शरीरात पूर्ण सगळीकडे पसरवलं पाहिजे, हे सुद्धा काम शरीरातच घडत असतं. मग या सगळ्याला आपण वेगवेगळी नावं पण दिलेली आहेत ही क्रिया करण्याची. की आपण अन्न खाल्लं, प्राणवायू; अन्न विसर्जित केलं, अपानवायू; पचलेलं अन्न अख्ख्या शरीरात पाठवलं, व्यानवायू; पचण्यासाठी अग्नी जो आहे
त्याला संदोक्षण करण्यासाठी किंवा त्याला पेटवण्यासाठी जो वायू आहे तो कुठला वायू? समान वायू. समान वायू. समान वायू. समान वायू. आणि ऊर्ध्व दिशेनं शरीरात ज्या क्रिया घडणार आहेत, खोकला असेल, शिंक असेल, उचकी असेल, या सगळ्यासाठी कारणीभूत असणारा जो वायू आहे तो उदान. उदान वायू. उदान वायू. बरोबर. आता व्यवस्थित वायूची संकल्पना क्लिअर झाली सगळ्यांची. तर आपल्याला हा जो नाड्या आहेत त्या नाड्यामधून वाहणारा प्राण आहे आणि वायू ही संकल्पना वेगळी आहे. आता हे समजण्यासाठी अजून थोडे दिवस तुम्हाला जायला हवे, परंतु हे लक्षात घ्या की नाड्यामधून वाहणारा प्राण आहे आणि त्याचाच एक भाग वायू आहे. लक्षात आलं? प्राणामध्ये अनेक गोष्टी येतात, पण ठीक आहे, आपण आतापुरता असा विचार करू की जी मध्य नाडी आहे त्याला सुषुम्ना म्हटलेलं आहे आणि ही जी सुषुम्ना आहे ती आपल्या मेंदूचं टोक जे आपण ज्याला म्हणतो सुषुम्ना, म्हणजे पूर्ण आपल्या मणक्यामध्ये जो मज्जारज्जू आहे शेवटपर्यंत आपल्या मूलाधार चक्रापर्यंत तिथपर्यंत गेलेला जो हे आहे मेरुदंड आहे तो सर्व महापथामध्ये किंवा सुषुम्ना नाडीमध्ये आहे. आता इथे संकल्पना त्यांनी कशी केलेली आहे की ही सगळ्या संकल्पना स्वरूपात लोकांना समजावून देता येतं का, तर याचे वैज्ञानिक पुरावे तुम्हाला शोधायला गेलात तरी सापडत नाही, पण लोकांनी स्वतः सिद्ध करून दाखवलेले आहेत. सिद्धयोगी आहेत की नाही जगात? आहेत, अनेक आहेत ज्यांनी गोष्टी सिद्ध करून दाखवल्या. पण हे दाखवता येणं शरीरामध्ये एक्झॅक्ट कुठे आहे, काय गोष्ट आहे, हे आजपर्यंत विज्ञानाला शक्य झालेलं नाही. परंतु उद्या कधी होईल नाही माहिती. होऊ शकतं. आलं का लक्षात? कारण काय, हे सगळं शरीरातच शोधायचं आहे. बरोबर आहे? जसं जसं विज्ञान. हा बोला. हा, आता जी आपण सुषुम्ना नाडीबद्दल बोलतो हा, तर ती आता तरी काल्पनिकच म्हणली आहे ना? हो हो, काल्पनिक आहे या गोष्टी. कारण आपण हे उदाहरणाने समजावून देऊ शकतो तुम्हाला. मी आता जरी तुम्हाला म्हटलं की हे मेरुदंड, सुषुम्ना किंवा स्पायनल कॉर्ड हेच तुम्ही धरा, तर तसं नाहीये, एक्झॅक्ट तसं नाहीये. आपल्या जे पाठीचे मणके आहेत या मणक्याला धरून जो महापथ आहे तो म्हणजे सुषुम्ना. एवढीच संकल्पना आहे. आता ह्याच्यात डीप जाऊन मग ते न्यूरॉन्सच असतील का, हेच असेल का, नाही. त्याला आपण कुठलीही संकल्पना आज तरी विज्ञानामध्ये नाही की याला स्पेसिफाय करता येईल. आलं लक्षात? आपण जसं विज्ञानात पुढे जाऊ तसं आपल्याला कदाचित याचा शोध लागू शकतो. मग आता आपल्याला इथे करायचं काय आहे, तर मूलाधारामध्ये प्राणवायू, अपानवायू आणि अग्नी या सगळ्यांना मूलाधारामध्ये नेऊन कुंडलिनी शक्तीसह सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेशित करायचे आहे. ज्यांना योगिक पार्श्वभूमी आहे, ज्यांचं काहीतरी झालेलं आहे योगाचं पहिलं, त्यांना माहिती आहे की त्यांना 3 बंध लावायचे आहेत. एक म्हणजे जालंधर बंध, दुसरा मूलबंध आणि तिसरा उड्डीयान बंध. आणि उड्डीयान बंधामध्ये काय करायचं आहे, पोट आतमध्ये खेचायचं आहे. आता इथे काही ग्रंथांमध्ये काही शब्द आहेत ज्याचा स्पेसिफिक वापर करता येतो, जसं महाखग असा एक शब्द आहे. हा कशासाठी वापरलाय, तर अपान आणि प्राण दोघांचं एकत्रित मिश्रण केल्यानंतर जो वायू गोळा तयार होईल त्याच्यामध्ये अग्नी मिश्रित केला आणि कुंडलिनी शक्ती या सर्वांना एकत्र गोळा तयार केला, त्याला महाखग असं म्हटलेलं आहे. तो सुषुम्ना नाडीत प्रवेश करायचा आहे. आता हे जो महापथ आहे या पथामध्ये प्रवेशित करायचा आहे. कुठे आहे, कुठे करायचा आहे, तर कुंडलिनीच्या ठिकाणी. म्हणजेच कुठलं चक्र येईल कुंडलिनीच्या ठिकाणी, साधारण माहिती असते सगळ्यांना. मूलाधार चक्र. चक्र, मूलाधार. मूलाधार चक्र. आता हे प्रवेशित केल्यानंतर कुंडलिनीला वरती 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 आपल्याला न्यायचं आहे. मग ती जात असताना तिच्या रूटमध्ये म्हणजेच या सुषुम्ना नाडीच्या मध्यात ठराविक अंतराला चक्र येत जाणार आणि ती जशी वर जात जाईल तसं ते चक्र भेदत भेदत वरती जाणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला तिला सहस्रारापर्यंत पोचवायचं आहे. ओके, ही संकल्पना आपल्याला योगामध्ये
वरती वरती पायऱ्या नेण्यासाठी किंवा ज्याला एक एक चक्र भेदत करत, जसं आता मूलाधार चक्र हे प्रथम चक्र झालं, दुसरं त्याच्यावरती असलेलं स्वादिष्टान, स्वादिष्टान, त्याच्यावरती मणिपूर, मणिपूर, त्याच्यावरती अनाहत, त्याच्यानंतर अनाहत, नंतर हा विशुद्धी, विशुद्धी, नंतर आज्ञा, त्याच्यानंतर आज्ञाचक्र आणि आज्ञा, मग वरती सहस्राष्टक. सहस्त्र. आता ही जी सगळी चक्र आहेत, ही सगळी मेरुदंडाच्या मध्यभागाला सर्कल चक्र ही संकल्पना. मग त्याच्यामध्ये चक्र जरी असली तरी जसं आपण व्हील एखादं बघतो, चेनला लावलेलं असतं, त्याला आऱ्या असतात, बरोबर. तशा काही जणांना 4 आऱ्या आहेत, काहींना 8 आहेत, काहींना 12 आहेत. अशा पद्धतीत आऱ्या आहेत आणि यांना फिरवणे हे काम आपल्या शरीरामध्ये जेव्हा घडतं तेव्हा शरीरामध्ये काही बदल घडतात. ज्या ज्या चक्रामध्ये आपण एंट्री करू किंवा ज्या ज्या चक्रावर आपण फोकस करून आपण शक्ती प्राप्त करू, त्या त्या पद्धतीत आपल्यामध्ये झालेले बदल हे आपल्याला सिद्धी दर्शवतात. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण पुढे नेऊ. या सर, सुषुम्ना नाडीमध्ये नाही सर, मला आणखी एक छोटासा प्रश्न येतो की हम्म. आता आपण सांगितले की ते मूलबंधामध्ये किंवा मूलाधार चक्रात घेऊन जायचे, ते वायू तिथे घेऊन जायचा, तू न्यायचं बरोबर. कसं पण? तर त्याला ती क्रिया सांगितलेल्या आहेत पुढे. म्हणजे आता त्यानं पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर अधोमार्गाने बाहेर पडता कामा नये, बरोबर. आणि प्राण जो आपण आत घेतलाय तो आपण कुंभकांना आतच टिकवायचा आहे. म्हणून इथे दोन्हीकडे बंध लावायचे. पहिला बंध आहे तो म्हणजे जालंधर बंध. मान आपल्या खोबणीत घुसवायची, इतक्या जोरात घुसवायची की वर येता कामा नये वायू. ओके, बंध म्हणजे बांधलं वरती. आणि संडासची जागा आक्रसून घ्यायची, जेणेकरून अपान वायूचं जे खालून निघणं आहे ते पण थांबेल, बरोबर. आणि तो उलट्या दिशेने अपान वायूची जी अधोगती आहे ती आपल्याला ऊर्ध्व करायची आहे. मग जो कुंभक केलेला आहे, आतमध्ये प्राण घेतलेला आहे आणि अपानला वरती ढकललेला आहे, या दोन्ही क्रियेमध्ये ते एक झाले, बरोबर आहे. आता पाठीचा मणका जो आहे तिथे आपल्याला हे सगळं न्यायचं आहे, बरोबर आहे. त्याच्या मुळाशी जे मूलाधार आहे तिथे आपल्याला ते प्रवेशित करायचं आहे. म्हणून त्याच्यासाठी उड्डीयान बंध आहे. उड्डीयान बंध हा कसा लावायचा आहे, तर बिंबी पाठीला टेकेपर्यंत आपल्याला पोट आतमध्ये ओढायचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला तो प्राण आणि अपान जे एकत्र आलेले आहेत त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मिक्स करून आपल्याला सुषुम्नेमध्ये प्रवेशित करायच्या आहेत, मूलाधाराच्या स्थानामधून. कारण तिथेच कुंडलिनी असते, तिथून आपल्याला प्रवेश मिळवता येऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काय सर, समजलं का? नाही, हे तसं डेंजरच आहे. समजा हा, असं काही करताना दुसरंच काही होऊन बसलं तर काय करणार? आपला जो हठयोग आहे ना, जो नाथपंथीय आहे, म्हणजे जो ही प्रक्रिया ह्या सगळ्या आहेत या नाथपंथीयांमध्ये जशा तशा केल्या जातात. तर हा जो हठयोग आहे हा सर्वात डेंजरस फॉर्म ऑफ योगा आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी विचित्र होऊ शकतात माणसाच्या बाबतीत आणि प्रत्येकाला काय म्हणतात, भयंकर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. हठप्रदीपिकेमध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की जर तुम्ही या व्यवस्थित नाही केल्यात तर तुम्हाला काय रोग होतील हे पण त्यांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे. जसजसं आपला अभ्यास पुढे जाणार आपण ह्या सगळ्या विस्तारानं अभ्यास करणार आहोत. म्हणून म्हटलं हा सिलेबस इतका सुंदर बनवलाय ना, ज्यांनी कोणी बनवलाय अतिशय सुंदर बनवलेला आहे. जेव्हा आपण पूर्ण करतो ना तेव्हा आपल्या हातात भरपूर मोठं काही असतं. सूक्ष्मापासून सुरुवात करून व्यवस्थित त्यांनी सगळ्याचं वर्णन करत पुढे नेलेलं आहे सिलेबस. त्यामुळे जसं जसं इंटरेस्टिंग आहे पुढे सर, तुम्ही जसं जात जाल ना तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईलच आणि प्रश्नांची उत्तरं पण मिळत जातील त्याच्याबरोबर. कारण एकाच ठिकाणी आपण एवढं सगळं वर्णन करणं शक्य पण नाहीये, एवढं मोठं साहित्य पण आपल्या हातात आहे. तेव्हा आता आपल्याला ही संकल्पना कळली, सुषुम्नेचं या आपल्याला प्रवेश करायचा आहे हे पण कळलं. पुढे या अवस्थेमध्ये कुंडलिनी सह प्राणवायू सुषुम्नेमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करतो आणि प्राणवायू बरोबरच मन देखील सुषुम्ना महापथात प्रवेश करते. आता इथे जेव्हा आपण सुरुवातीला अवस्था बघितलेल्या होत्या
त्याच्यामध्ये लययोग पण बघितलेला होता. आठवतंय? मनाचा लय करणे, चित्ताचा लय करणे, नाश करणे, हे सुद्धा आपण तिथे बघितलेलं होतं. तसं हा मनाचा जर लय करायचा असेल तर त्याला प्राणवायू बरोबरच तिकडे पाठवून द्यायचं. आलं लक्षात? त्याचा लय होण्यासाठी ज्या योगींचा प्राणवायू चित्तासह सुषुम्नेमध्ये प्रवेश करतो त्याला पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या महाभूतांच्या शक्ती प्राप्त होतात आणि देवांना कसे जाणायचं हे सुद्धा त्याला समजतं. कारण आपल्याकडे जी संकल्पना देव ही आहे ही निर्मित आहे. म्हणजे काय? इष्टदेव आहे आपल्याकडे मॅक्झिमम, की एखादं ठराविक काम पूर्तता करण्यासाठी लोकांनी देवाची निर्मिती केलेली आहे. तंत्रविद्येनं देवांना निर्माण केलेलं आहे. असे पण आपल्याकडे गोष्टी आहेत. तर हे आपल्याला तंत्रविद्येचा जर अभ्यास केला तर आपल्याला आणि परत त्याच्यामध्ये पुढे जाता येतं की प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय. प्राणप्रतिष्ठा हा शब्दामध्ये काय आलं? प्राण आलं. ज्या माणसातून प्राण गेला तो चल राहत नाही, आपण बघितलं. मग अशा एखाद्या मूर्तीमध्ये प्राणांची प्रतिष्ठा केली तर ती चल राहील की नाही? राहायला पाहिजे. मग ती आपल्याला पाहिजे ते काम करू शकते, कारण आपणच काय प्राण त्याच्यात प्रतिष्ठित करायचे हे ठरवलेलं आहे. बरोबर आहे? अशा पद्धतीनं देवतांची निर्मिती आपण करत असतो. मग हे देवतांचं कसं काम चालतं, त्यांना प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर त्यांच्या प्राणात कुठले म्हणजे कशा पद्धतीत प्राण प्रतिष्ठित करायचे याचं सगळ्याचं ज्ञान त्या माणसाला येतं. तो पंचमहाभूतावर सिद्धी म्हणजे तो पंचमहाभूतांना आपल्या काबूत ठेवायला सुरुवात करतो. आता ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण बघत चाललोय की सृष्टी निर्मिती कशी झाली, शरीर निर्मिती कशी झाली आणि आपल्या चैतन्यानं या सगळ्याचा अधिकार गाजवणे. आता आपण जसं मगाशी या म्हणाल्या लोलुप्य, कशाचं लोलुप्य? चित्तामध्ये निर्माण झालेलं लोलुप्य. म्हणजे विषयांपासून आपण पुढ्यात आलं गोष्ट की आपण त्याच्याकडे वाहत जातो. बरोबर आहे? पण हे सगळं कुठे होतंय? कुठल्या ह्याच्यावर? तर चित्तामध्ये, मनामध्ये भावना निर्माण होत आहेत. परंतु आपण जे आतमध्ये मुळात आहोत त्यानं जर या सगळ्याचा ताबा घेतला, म्हणजे चैतन्यानं जर चित्ताचाही ताबा घेतला, तर मात्र आपलं जे चित्त आहे ते फक्त द्रष्टा, आपलं जे चैतन्य आहे ते द्रष्टा स्वरूपातलं आहे. त्याला कुठलीही भावना नाही आहे. ते नुसतं प्रकाशमान आहे. आलं लक्षात? म्हणून असा योगी हा निर्विकार असतो. त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठलेही भाव दिसणार नाहीत. तो सगळ्या गोष्टींमध्ये समानताच बाळगतो. मग आता ही पंचमहाभूत जी आहेत त्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर निर्माण झालंय. मग या अलीकडच्या पायरीवरच्या गोष्टी ह्या जास्ती ताकदवान असणार. मग त्यांच्यावर जय मिळवणे, अजूनही आपण चित्ताच्या ठिकाणीच आहोत, पण यांच्यावर जसं आपण जय मिळवत जाऊ तशी एक एक पायरीवरती आपण चाललो. लक्षात घ्या. बरोबर आहे? एक एक पायरी आपण वरती चाललोय. महाभूतांपासून आपले धातू बनलेले आहेत शरीरामध्ये. आपण महाभूतांवरच विजय मिळवला म्हणजे अख्ख्या पर्यायाने आपण आपल्या शरीरावर विजय मिळवणारच आहोत. बरोबर आहे? मनाचा, चित्ताचा आपण लय केला म्हटल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी चैतन्य ऑटोमॅटिक आपला ताबा घेणार आहे. आलं लक्षात? म्हणजेच आपल्या पूर्ण शरीर आपल्या चैतन्याच्या प्रवाहाखाली काम करायला लागेल. देवानं आपल्याला मन दिलं, आपलं शरीर पण दिलं. त्यांचा वापर आपण म्हणजे कोण? तर आपल्यातलं चैतन्य, आत्मा यानं करायला शिकायला पाहिजे. ही क्रिया करून देणारा म्हणजे योग आहे. आपण आपल्या चित्तानुसार वागत असतो. आपल्याला जे भावना निर्माण होतात आपल्या अनुकूल असतात तेवढ्याच आपण घेतो. प्रतिकूल भावनांना आपण नाकारतो. माणसाला सुख येणार, दुःख येणार. समोरचा व्यक्ती एखादा आपल्याविषयी कसा वागेल हे आपण सांगू शकत नाही. परंतु आपल्याला मात्र वाटतं की त्याला जाऊन आपण फटके द्यावे चार. तो आपल्याशी असा का वागला? दिवसभर याच्यामध्ये आपला निघून जातो. परंतु बेसिकली जे चैतन्य आहे ते समोरचा वाईट वागणाऱ्या माणसामध्ये पण आहे.
माझ्यामध्ये पण आहे, ही भावना जेव्हा निर्माण होणार तेव्हा दुःख निर्माण होण्याची गरजच नाही. सत चित ब्रह्मस्वरूप सदा आनंदी असलेलं अशा स्वरूपात तो माणूस प्रतिष्ठित होतो. आणि यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. ही जी बंधनं आहेत, चित्ताचं बंधन आहे, गुणांचं बंधन आहे, पंचमहाभूतांचं बंधन आहे, या सगळ्यांच्या बंधनातून हळूहळू आपण त्याच्यावर जय मिळवणे, हे सगळं म्हणजे मुक्ती. आलं लक्षात? त्यांच्याकडे जर जो माणूस या विजय मिळवण्याबरोबर काही सिद्धी पण प्राप्त होणार. जर तुम्ही पंचमहाभूतांपैकी एक महाभूताबरोबर कसं होतं ते पण पुढे लिहिलेलं आहे. आता त्याचं पण आपण करूया, थोडंसं वर्णन करूया. 10 मिनिटात आपण 9:07 झाली. एक 2-3 फक्त श्लोक घेतो की म्हणजे तेवढं म्हणजे आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूतांचं आधिक्य कसं कसं आहे तेवढं बघूया आणि थांबूया. की आपल्याला पायापासून किंवा तळव्यापासून गुडघ्यापर्यंत जो भाग आहे तो पृथ्वी महाभूताचा आहे. आता लक्षात कसं ठेवायचं तर बघा तुम्ही, महाभूत कुठली आहेत कोण सांगेल? पृथ्वी, आप, तेज, वायू, पृथ्वी. आकाश. बरोबर. पृथ्वी, वायू, तेज, आकाश. आपलं पृथ्वी, वायू, तेज, वायू आणि आकाश, 5 पंचमहाभूत आहेत. हा, आता ह्यांना कसं कसं लक्षात ठेवायचं बघा. पावलापासून गुडघ्यापर्यंत पृथ्वी महाभूताचं आधिक्य असतं. एक झालं, लिहून घ्या. दुसरं, आपलं गुडघ्यापासून ते गुदापर्यंत किंवा कमरेपर्यंत जलमहाभूत असतं. त्याच्यानंतर नाभीपासून ते हृदयापर्यंत अग्नी महाभूताचं आधिक्य असतं. त्यानंतर हृदयापासून ते परत सांगा सर एकदा. हा, बघा, पावलापासून गुडघ्यापर्यंत पृथ्वीचं महाभूताचं आधिक्य झालं. गुडघ्यापासून गुदद्वारापर्यंत जलमहाभूत आधिक्य. गुदापासून ते हृदयापर्यंत किंवा नाभीपासून हृदयापर्यंत असं पण काही ग्रंथामध्ये वर्णन आहे. असो, पण हे अग्नि महाभूत असतं. त्यानंतर वायू महाभूत जे आहे ते भुवयाच्या मध्यभागी, म्हणजे हृदयापासून. हृदयापासून, आणि भुवयाच्या मध्यभागापासून सहस्रार चक्रापर्यंत किंवा डोक्यापर्यंत ते आकाश महाभूत आहे. आता बघा, ही जी महाभूत आहेत ती क्रमाने जड आहेत. बघा, सर्वात जड कुठलं असेल? पृथ्वी, बरोबर. त्याच्यानंतर कुठलं जड असेल? पाणी, जलमहाभूत. त्याच्यानंतर कुठलं जड आहे? अग्नी. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा हलका काय आहे? वायू. आणि सर्वात हलका काय आहे? आकाश महाभूत. आता ह्यांचा क्रम कधी विसरायचा नाही. जेव्हा आपल्याला कधी संभ्रम निर्माण होतो तेव्हा ह्याचा विचार केला तरी आपल्याला समजू शकतं की सर्वात खालती पृथ्वी जाईल, त्याच्यावरती पाणी येईल, त्याच्यावरती अग्नी येईल, त्याच्यावरती हवा येईल, त्याच्यावरती आकाश येईल. ओके, लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला हे जसं आपण वरती जात जाणार, एक एक चक्र भेदत जाणार वरपर्यंत, तसं आपल्याला काही सिद्धी प्राप्त होतील. त्याच्याच बरोबर आपल्याला साधना कशा प्रकारे करायची आहे की जेणेकरून एक एक महाभूत आपल्या कह्यात येईल, याची पूर्ण आता पुढे वर्णन केलेलं आहे. आपण उद्या हे सगळं वर्णन बघूया. आज आपण कुठे थांबलोय तर पंचमहाभूतांचं आपल्या शरीरामधलं आधिक्य आणि त्याच्यानुसार आपले अवयव कसले, त्याच्या कह्यात येणारे, कक्षेत येणारे सगळे अवयव आपण आज बघितले. चालेल. हरिओम सर्वांना.